नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी आणि मा दोघीजणी मिळून एक अभिषेक करणार आहेत उदयसाठी. आणि तो अभिषेक खूप महत्त्वाचा असणार आहे. तो अभिषेक जर पूर्ण झाला तर उदय घरी येण्याचे चान्सेस खूप असणार आहेत असं गुरुजींनी सांगितलेलं आहे. त्यामुळं कावेरी आणि मा दोघीजणी मिळून तो अभिषेक करणार आहेत. पण या सगळ्या कार्यामध्ये विघ्न आणायला आलेली आहे ती म्हणजे अमृता. अमृता म्हणत असते की तुझा कोणताही उपाय सुलक्षणा मी पूर्ण होऊ देणार नाहीये, तुझं कोणतंच व्रत मी पूर्ण होऊ देणार नाही. कारण काहीही झालं तरी तुझ्यामुळं माझी ताई आम्हाला सोडून गेलेली आहे, त्याचा बदला मी घेणार आहे. अशा पद्धतीने ही अमृता बोलत असते. त्यानंतर इकडे कावेरीच्या मदतीने सुलक्षणा ते व्रत, तो अभिषेक कसा पूर्ण करते ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे कावेरी आता बाबांसाठी तेल बनवण्याचं ठरवत असते. म्हणजे आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. तर कावेरी जेव्हा हे सगळं मनापासून करत असते तेव्हा मात्र तिच्या डोक्यात कोणताच विचार नसतो. कारण बाबा कंपनीतून आलेले असतात आणि त्यांना खूप त्रास होऊ लागलेला असतो. तेव्हा कावेरी म्हणत असते की बाबा, मी तुमच्यासाठी तेल बनवू का, जे तेल मी माझ्या बाबांसाठी बनवायचे, म्हणजे तुम्हाला आराम वाटेल त्याने. तेव्हा मात्र लगेचच इकडे बाबा म्हणतात की चालेल, काहीच हरकत नाहीये, बनवतो. असं बाबांनी सांगितल्यानंतर कावेरी आता ते तेल बनवण्याचा निर्णय घेते. आणि त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. तेव्हा सुलक्षणा म्हणते की चालेल, बनव काय ते, कारण त्यांना आराम मिळणं गरजेचं आहे असं सुलक्षणाला वाटत असतं. आणि त्यामुळं सुलक्षणाने सुद्धा एका क्षणाचाही विचार न करता तिला सांगितलेलं असतं की बनवते ते. आता मात्र खूप मोठी गोष्ट घडत असते. ते म्हणजे हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं ते म्हणजे यामी आणि पौर्णिमाने. खरं तर यश बाबांना म्हणालेला असतो की आपण डॉक्टरांना बोलावून घेऊया. पण इकडे यशने सांगितल्याबरोबर बाबा म्हणालेले असतात की नाही, नको. तेव्हा मा पण म्हणतात की ठीक आहे, आता ती तेल बनवणार आहे ना, कोणतं तेल बनवणार आहे ते बघूया आणि त्यानंतर आपण ठरवूया की काय करायचं आहे ते. असं बोलणं सुरू असतं. आणि त्यासोबतच हे बोलणं जेव्हा ऐकलेलं आहे ते म्हणजेच यामी आणि पौर्णिमाने, त्यांच्या डोक्यात ती कावेरी का बसले ना हे मला कळतच नाही प्रेक्षकांनो. ती आपली राहते, आपलं लेकरू सांभाळते, घरातली कामं करते, माचा ओरडा खाते, पण यांना मात्र सुखाने बसू वाटत नाहीये. यांना फक्त आणि फक्त कावेरीच्या प्रत्येक गोष्टींमध्ये अडचणी निर्माण करायच्या असतात आणि त्यासाठीच त्यांचे प्रयत्न चाललेले असतात. खरं तर त्यांना जराशीही लाज वाटत नसते की आपण काय करतोय, म्हणजे कारण नसताना एखाद्याला का त्रास देतोय, हे मात्र त्यांच्या लक्षातच येत नसतं. इकडे कावेरी मात्र आता तेल गरम करायला ठेवते आणि जास्वंदीची फुलं राहिलेली असतात म्हणून जास्वंदीची फुलं आणण्यासाठी जाते. जेव्हा कावेरी जास्वंदीची फुलं आणण्यासाठी जाते तेव्हा मात्र इकडे या दोघी जणी तिथे येतात आणि त्या म्हणतात की काही झालं तरी हे तेल आपल्याला खराब करावं लागणार आहे. जर आपण हे तेल खराब केलं तरच होईल, नाहीतर एकदा का तिने वहिनींचं मन जिंकलं तर. यामी म्हणते नाही नाही, अजिबात नाही, हे होऊच देणार नाहीये मी. माचं मन जिंकूच देणार नाहीये तिला मी, असं यामीला वाटत असतं. एकतर यामीचा विचार हा चालू आहे की तो यश डोक्यावर येऊन बसलेला आहे, उदय कसा तरी गायब झाला, पण ही प्रॉपर्टी मला मिळाली पाहिजे, या प्रॉपर्टीवर माझ्या एकटीचा हक्क आहे, असं यामीच्या डोक्यात सुरू असतं. इकडे कावेरी जास्वंदीची फुलं घेण्यासाठी आलेली असते, पण तिच्या काही हाताला जास्वंदीची फुलं येत नसतात. तेव्हा तिथे यश आलेला असतो. यश पाहतो नक्की यांचं काय चाललेलं आहे आणि मग यश ती जास्वंदीची जी फुलं आहेत ती कावेरीला काढण्यासाठी मदत करायचं ठरवतो. मग कावेरी उड्या मारत असते, ती फुलं उचलण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळी इकडे यश मात्र कावेरीला उचलून घेतो आणि म्हणतो की काढा ती फुलं. म्हणजे यशने कावेरीला उचलून घेतल्यामुळं कावेरीचा हात वरती पोचलेला असतो आणि ती फुलं काढू लागते. मग कावेरी ती फुलं घेते, यशकडे पाहत असते, एक 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 फुल तोडत असते. म्हणजे तिला तेलात टाकायला जेवढी फुलं हवी आहेत ना ती फुलं तिने तोडून घेत असते. आता तिने फुलं तर तोडून घेतलेली असतात आणि यश तिला खाली सोडवतो, पण तसाच यश कावेरीच्या मिठीत असतो. कारण कावेरी यशकडे पाहत असते, यश कावेरीकडे पाहत असतो आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. एकमेकांच्या नजरेमध्ये ते हरवून गेलेले असतात. त्यांना ना खूप असं छान वाटत असतं. त्यांच्या दोघांचा सहवास एकमेकांना हवा हवासा वाटत असतो. कारण यशला तर खरं नातं माहिती आहे, कावेरी त्याची कोण आहे, या सगळ्या गोष्टी यशला माहिती आहेत. त्यामुळं यश नेहमी कावेरीला सपोर्ट करत आहे. परंतु इकडे गोष्टी मात्र वेगळ्याच घडत असतात. कारण या दोघांना एकत्र आलेलं अजून तरी कोणाला माहिती नाहीये
कारण हे दोघं अजून एकत्र आलेले नाहीत, तरीही कावेरीच्या बाबतीत एवढी कटकार असताना शिजतात. खरंच जर एकत्र आले तर काय होईल, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर इकडे यश मात्र कावेरीला मदत करत असतो. कावेरीला म्हणतो की हे फूल, असं म्हणत तो कावेरीला ते फूल देतो आणि त्याचबरोबर कावेरीला सांगू लागतो की हे घे. कावेरी ते फूल घेते आणि यशकडे पाहत असते. एक शब्दही दोघंही बोलत नसतात, फक्त एकमेकांकडे पाहत असतात. आणि त्यानंतरच त्या दोघांचं हे जे बोलणं असतं ते आता नजरेतून सुरू झालेलं असतं. आधी दोघंही एकमेकांशी बोलायचे, एकमेकांशी प्रेमाने वागायचे, पण जेव्हापासून या गोष्टी कळलेल्या आहेत तेव्हापासून कावेरीने यशपासून थोडंसं लांब राहायचंच ठरवलेलं असतं. तर यामी आणि त्याचबरोबर पौर्णिमा दोघेही गॅसच्या पुढे असतात आणि यामी म्हणत असते की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. या तेलाचं काहीतरी करावं लागणार आहे की ज्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने जोडता येतील आणि त्या कावेरीची वाट लावता येईल. हे सगळं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि पौर्णिमा मग पाहते, पाठीमागून कावेरी आलेली असते आणि कावेरी म्हणते तुम्ही इथे काय करताय. तेव्हा लगेचच आता यांचा कांगावा सुरू होतो. तुला कळतंय का, तू काय केलेलं होतंस. अगं गॅस किती फुल चालूच ठेवून बाहेर गेलेली होतीस. तेव्हा कावेरी म्हणते हो, मी गॅस कमी केलेला, कारण तेल मला उकळवायचं आहे ना ते, आणि त्याच्यातला अर्क पूर्ण गेला पाहिजे ना, आणि ते बाकीचे सगळं त्याच्यामध्ये टाकून ते उकळवते मी, म्हणूनच मी गॅस चालू करून गेलेले होते. तेव्हा त्या म्हणत असतात तुला कळतंय का, असं केलंयस तसं केलंयस असं बोलणं सुरू झालेलं असतं. कारण त्यांना त्या ज्या कांगावा करत आहेत त्या कळू नये याच्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा कावेरी म्हणत असते ठीक आहे माझी मी पाहते काय करायचं ते. आता कावेरी अचानक आल्यामुळं या दोघींची तर वाट लागलेली असते. कारण कावेरी इतक्या वेळ नव्हती, म्हणून या दोघींना वाटत होतं की गोष्टी आपल्या पद्धतीने होतील. पण आता कावेरीने येऊन यांचा चांगलाच पोपट केलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा तेव्हा कावेरीची मात्र वाट लागत सॉरी, हे सगळं घडत असतं तेव्हा यामीची मात्र वाट लागत असते. आता कावेरी जी आहे ती तेल बनवते आणि बनवलेलं तेल घेऊन बाबांकडे येते आणि ती बाबांना देऊ लागते. तेव्हा मा तिथं असतात. बाबा म्हणत असतात की खरंच कावेरीला लगेचच बोललं जात असतं की आणलंस तू तेल. कावेरी म्हणते हो झालंय बाबा बनवून, असं मला ती सांगते आणि त्याचबरोबर बाबांनाही सांगते. आता कावेरी तेल घेऊन आलेली आहे, कावेरीला खूप छान वाटत आहे. तेव्हा बाबा पाय आधी पुढे करतात आणि परत थांबतात आणि मग कावेरी म्हणते काय झालं. तेव्हा मात्र इकडे बाबा सांगू लागतात की अहो सुनबाईंच्या हस्ते हातून कसं हो मंडळी, पायाला त्यांना हात लावू द्यायचा. तेव्हा कावेरी म्हणते की अहो तुम्ही माझे बाबा आहात आणि मुलीने बाबासाठी काही केलं तर काही चुकीचं नाही आहे ना, असं कावेरी सांगते. आणि तेव्हा मात्र इकडे बाबा म्हणतात की चालेल, आता मा म्हणतात की हो, आणि मग कावेरी आता स्वतःच्या हाताने तेल लावायला सुरुवात करते. तेवढ्यातच मा म्हणतात की मी आलेच हा, असं म्हणत मा बाहेर निघून जातात. तेव्हा मात्र कावेरी तिथे पाहत असते. कावेरी मनापासून या सगळ्या गोष्टी करत असते आणि मग कावेरी बाबांच्या पायाला तेल लावून देत असते. मा बाहेर गेलेले असतात. बाबांना ती सांगत असते की हो माझ्या बाबाचा पण असा गुडघा दुखायचा ना तेव्हा मी असंच तेल बनवून द्यायचे, त्यालाही आराम वाटायचा. तेवढ्यातच चिकूच्या रडण्याचा आवाज येतो. कावेरी म्हणते चिकूला काय झालं, आले जा बाबा मी. तोपर्यंत तेल लावल्यामुळं इकडे बाबांना झोप लागायला लागलेली असते, त्यांना शांत वाटलेलं असतं. आणि मग कावेरी बाहेर येते. बाहेरच अनु आणि पार दोघंही खेळत असतात. ते येता येता कावेरीला भेटतात आणि कावेरी त्यांना बोलते आणि मग पुढे येते. अचानक चिकूला काय झालंय हा प्रश्न कावेरीला तर पडलेला असतो. चिकू रडत असतो. कावेरी यायच्या आधीच तिथे यश पोचलेला असतो आणि यश चिकूला उचलून घेतो. यशने चिकूला उचलून घेतलेलं असतं. तो म्हणत असतो की काय झाले बाळा, काय होते तुला, असं म्हणत यश काळजी घेतो. म्हणजे या घरामध्ये चिकूला मनापासून सांभाळणारी व्यक्ती म्हणजे यश आहे. हे जे कावेरीचं बोलणं आहे किंवा कावेरीला वाटत असतं की यश आणि मा दोघंही स्वतःच्या जीवापेक्षा जास्त इकडे चिकूला सांभाळू शकतात, ही खात्री जी आहे कावेरीला ती खरंच आहे. कारण ते दोघंच तेवढं मनापासून चिकूची काळजी घेत असतात. अन्यथा या घरामध्ये चिकूला कोणी ना कोणी त्रास देऊ शकतं हे कावेरीला चांगलंच माहिती आहे. कारण त्या दिवशी सुद्धा तो साप आलेला होता, तो अचानक कसा आलेला होता, त्याला कोणीतरी सोडलेलं होतं असं कावेरीला वाटत असतं. इकडे आता बाबांना तर झोप लागलेली असते आणि त्याच वेळी इथे यामी आणि पौर्णिमा येतात आणि त्या दोघी जणी त्या तेलामध्ये जे काही मिक्स करत असतात ते मात्र खूप भयानक असं असतं
आणि बाबांना तर डोळा लागलेला असतो. कावेरी म्हणते की काहीतरी चावलेलं दिसतंय त्याला, कारण त्याचं पोट वगैरे भरलेलं होतं. अचानक त्याला काय झालं म्हणून त्याला मी क्रीम घेऊन येते आणि ती लावूया म्हणजे त्याला बरं वाटेल, असं म्हणत कावेरी आता क्रीम आणण्यासाठी जाते. आणि यशने चिकूला घेतलेलं असतं, क्रीम घेऊन येते. चिकूच्या पाठीला लागलेला आहे त्याच्यावरती ती क्रीम लावते. बिचारा चिकू रडत असतो. आणि त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी आता पुन्हा तेल लावायला जाते. यशकडे चिकूला दिलेलं असतं. यश पाहत असतो कावेरी खरंच किती मनापासून सगळं करत आहे हे यशच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. मग कावेरी येते आणि कावेरी बाबांना म्हणते की डोळा लागलेला का, सॉरी हा. तेव्हा आता राहिलेलं तेल जे आहे ते पुन्हा लावायला सुरुवात करते. कारण कावेरीच्या मनातच नसतं की याच्यामध्ये कुणीतरी येऊन इथं काहीतरी गोंधळ घालून गेलेलं असणार आहे. ही गोष्ट कावेरीच्या लक्षातच आलेली नसते. त्यासोबतच इकडे आता बाबा म्हणतात की हो अगं खरंच आराम पडला या तेलाने मला, असं म्हणत कावेरी आता पुन्हा त्यांना तेल लावायला घेते. तेव्हा मात्र यश चिकूला घेऊन असतो. मा बाहेर असतात आणि या यामी आणि पौर्णिमाला दोघींना काही कामं नसतात, त्यामुळं असले उद्योग करायची कामं ते करत असतात. मग चिकू बरा आहे, त्याला काहीतरी चावलेलं बहुतेक म्हणून तो रडत होता, असं सुद्धा कावेरी इकडे बाबांना सांगते. त्यानंतर बाबा म्हणत असतात की अगं खरंच चिकू ना खरंच खूप गुणी आहे, म्हणजे तो अजिबात त्रास देत नाही, असं कावेरी सुद्धा म्हणते आणि बाबाही बोलत असतात. आणि कावेरीने तेल लावता क्षणी बाबा म्हणू लागतात अगं मला खूपच झणझणे लागले, ते काय झालं काय माहिती. तेवढ्यात मा तिथे येतात. यामी पौर्णिमा विद्या सगळे तिथे आलेले असतात. यामी पौर्णिमा तर दाराच्या बाहेरच असतात. नक्की काय होणार आहे हे त्यांना माहिती असतं, म्हणून तर त्या दोघी जणी तिथं आलेल्या असतात. त्याच वेळी आता बाबांना तिथे त्रास होऊ लागलेला असतो. तेव्हा मात्र मा म्हणत असतात की जा बरं पाणी घेऊन ये, जा थंड पाणी. विद्या पाणी घेऊन येते. कावेरीला मा सांगू लागतात की ते पुसून काढ बरं जरा. तेल लावल्यानंतर त्यांना आगाऊ व्हायला लागलेली आहे. पौर्णिमा आणि यामी लगेचच आता त्याच्यामध्ये आगीत तेल ओतायचं काम करत असतात की मा काय गरज होती का, मी याच्या आधी कितीतरी वेळा बाबांना तेल लावून दिलंय ना, मग हिच्याकडून तेल लावून घ्यायची गरज होती का, हे बघितलंच ना काय झालंय सगळं, हे असं झालेलं आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र मा म्हणत असतात की अगं जरा शांत हो तू. आणि ह्या मात्र कावेरीवरती आरोप करतच असतात, कारण त्यांना कावेरी काय चुकीची आहे हेच दाखवायचं असतं. तेव्हा मात्र पौर्णिमा आणि यामी या दोघींनाही वाईट वाटलेलं असतं. बाबांना इकडे त्रास होत असतो, तरीही या यामीला स्वतःचा स्वार्थ पडलेला आहे, कारण तिला पैसे पाहिजे, तिला सत्ता पाहिजे. पण या पौर्णिमाला कळत नाहीये की यामीकडे सत्ता आल्यावर हिच्या मुलाचं काय कल्याण होणार आहे, हिचं काय कल्याण होणार आहे, हा प्रश्न कधी येतच नाहीये तिच्या डोक्यामध्ये. तिला फक्त एवढंच माहिती आहे की हे सगळं जे काही आहे ते बिघडवलं पाहिजे. आता मा ओरडत असतात आणि ह्या दोघी जणी बाहेर येतात. कावेरीही बाहेर येते. तेव्हा ह्या दोघी जणी लगेच कावेरीला बोलू लागतात की काय चाललंय नक्की, म्हणजे तू का केलंस असं, का लावलं बाबांच्या पायाला तसलं तेल. मा म्हणत असतात अगं शांत हो. यामी म्हणते अगं तुझ्या बापाचं आम्हाला नको सांगूस इथं. तेव्हा कावेरी म्हणते याआधी मी तुम्हाला सांगितलंय, माझ्या बाबांबद्दल बोललेलं मी सहन करणार नाही, आणि माझ्या बाबांसारखेच ते आहेत, तर मी त्यांना बरं वाटावं म्हणून तेल बनवलेलं होतं, आणि या तेलाने कधीच त्रास झालेला नाहीये, ते मी चांगलंच बनवलं होतं. तेव्हा मा म्हणत असतात तू नेहमी बनवते तसंच बनवलेलंस का. तेव्हा कावेरी सांगू लागते की हो मी नेहमी बनवते ना तसंच बनवलेलं होतं. तेव्हा मा म्हणत असतात मग अचानक त्रास का सुरू झाला त्यांना. यशी तिथं असतो. कावेरी म्हणत असते नाही माहिती मला. मग यामी म्हणत असते की तुझ्यामुळेच झालेला आहे, तूच काहीतरी चुकीचं टाकून दिले. मा मी तुला किती वेळा सांगितलं हिचा बाप पण असाच आणि ही पण अशीच. मग कावेरी म्हणते की बासा मी तुम्हाला सांगितलंय की माझ्या बाबांबद्दल बोललेलं मी अजिबात ऐकून घेणार नाही, असं कावेरी ठणकावून सांगत असते. तरीही या सगळ्यांना मात्र तिथे कळतच नसतं. कावेरी मात्र म्हणत असते की बघू ती तेलाची वाटी. कावेरी तेलाची वाटी हातात घेते आणि त्या तेलाच्या वाटीकडे पाहते, त्याचा वास घेऊ लागते. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की यात काहीतरी मिक्स केलेलं आहे, कारण मी असं तेल बनवलेलंच नव्हतं. तेव्हा मा म्हणतात हे खरं सांगतेस का तू. तेव्हा कावेरी म्हणते की हो, कारण चला ना तुम्ही, कारण मी त्यात काही टाकलेलंच नाहीये आणि याच्यामध्ये काहीतरी मिसळलंय. कारण मला सांगा मी त्यांच्या पायाला तेल लावलं आणि त्याचबरोबर तेव्हा त्यांना काहीच नाही झालं आणि इकडे चिकू रडायला लागला. मग चिकू रडायला लागला म्हणून मी बाहेर आले, आणि जेव्हा मी बाहेर आले आणि तेव्हा पाहते तर तेव्हा नंतर परत गेले, चिकूला क्रीम लावली, चिकूला काहीतरी चावलेलं होतं, चिकूच्या पायाला मी क्रीम लावून दिली आणि त्यानंतर आत गेले आणि तेव्हा मग तेल लावायला सुरुवात केली, तर तेव्हा बाबांना त्रास होऊ लागलाय. म्हणजे जेव्हा मी बाहेर आले होते तेवढ्या वेळामध्ये कुणीतरी याच्यामध्ये
काहीतरी मिक्स केलेलं आहे असं कावेरी सांगत असते. तेव्हा मा म्हणत असतात की तुला खात्री आहे, जर असं असेल तर तुला सिद्ध करावं लागेल की याच्यामध्ये कुणीतरी काहीतरी मिक्स केलेलं आहे, हे कोणामुळे तरी घडलेलं आहे असं कावेरीला सांगतात. तेव्हा कावेरी म्हणते हो चला, कारण मी बनवलेलं जे की तेल आहे ते किचनमध्ये तसंच आहे. तेव्हा तिथे गेल्यानंतर आपल्याला कळेलच. आता मात्र पौर्णिमा आणि यामीच्या शिट्ट्या वाजू लागतात, कारण पौर्णिमा आणि यामी यांचे जे डाव असतात ते नेहमी असेच फेल होत असतात, त्या तोंडावरच पडत असतात. आणि त्याच वेळी कावेरी त्यांना घेऊन आत जाते आणि म्हणू लागते की बघा. आणि मग मा तिथे येते. मा म्हणते की बघू. तेव्हा कावेरीने ते तेल दाखवलेलं असतं, यशी तिथं आलेलं असतो. सगळेजण ते तेल पाहू लागतात. तेव्हा मा म्हणतात की हो ग, हे तर वेगळं दिसतंय. तेव्हा कावेरी म्हणते बघा ना, कारण मी बनवून ठेवलेलं होतं ना एक्स्ट्राचं तेल. आता मात्र अमृता जी आहे ती मागच्या बाजूला उभी असते. अमृताच्या डोक्यात वेगळीच कारस्थानं सुरू झालेली असतात आणि अमृता ही सगळी जी कारस्थानं आहे ती मुद्दाम करत असते. या सगळ्या गोष्टी अमृताला मुद्दामच करायच्या असतात आणि त्यासाठीच तिचं हे सगळं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं करूनही अमृताचं पोट मात्र भरत नसतं, कारण तिला या घराला उद्ध्वस्त करायचं असतं. तेव्हा यश म्हणतो की मा थांब जरा वेळ, मी ते तेल आहे ना ते लावून पाहतो असं यश सांगू लागतो. तेव्हा मात्र मा म्हणत असते की नाही यश, नको, तू ते तेल नको लावून पाहू. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की थांब मा, मी ट्राय करतोय ना. तेव्हा मला असं वाटत असतं की नको, यशला काहीतरी होईल. आणि अमृता आता बाहेर जाते, हे सगळं पाहत असते. खरं तर या प्लॅनमध्ये अमृताचा काही सहभाग नव्हता, हे सगळं यामीनं केलेलं होतं. आणि तरीही अमृता मात्र हे सगळं आता मुद्दाम करायला लागलेली असते. आणि मग अमृता तिथे जाते. यामी म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचं, यामध्ये कुणी काय मिक्स केलंय. तेव्हा यश ते तेल लावत असतो. इकडे सगळेजण त्याला ओरडत असतात की हे तेल लावू नकोस यश, लावू नको. पण यश मात्र ऐकायला तयार नसतो. यश ते तेल लावून पाहतो. यशने आता ते तेल लावून घेतलेलं असतं आणि तो 5 मिनिटं ते तेल हाताला ठेवतो आणि माला इकडे सांगू लागतो की मा, आता ऑलमोस्ट 5 मिनिट झालेले आहेत, तरीही माझ्या हाताला काही झालेलं नाही आहे. मग मा म्हणते खरंच की रे. मग मा म्हणते थांब जरा मी लावून पाहते. असं म्हणत माने आता स्वतः ते तेल लावून पाहिलेलं असतं. तेव्हा इकडे आता हे सगळे पराक्रमींचे चालू असतात. नक्की याच्यामध्ये काय झालेलं आहे, काय मिक्स केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा शोध चालू असतो. नक्की कोण काय करतंय, इथंपासूनच्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. तेव्हा मात्र यशने ते तेल लावून पाहिले, मानेही पाहिलेलं आहे, काहीच झालेलं नाही आहे, हे मात्र सगळ्यांच्या समोर प्रूव्ह झालेलं असतं. आणि त्यासोबतच आता यशने लावले, माने लावले. तेव्हा विद्या म्हणते की मला काय वाटतंय माहिती आहे का, आपण काय करूया, हे ना कपड्यातून गाळून बघूया याच्यामध्ये काय निघतंय का ते. कारण त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स केले, यांनी पण त्याच्यामध्ये पावडर मिक्स केलेली असते आणि आता कपड्यातून ते गाळून बघायचं आहे असं ठरलेलं असतं आणि मलाही सांगितलं जातं. तेव्हा मात्र मा म्हणते की चालेल. आणि मग विद्या कापड घेऊन येते. त्या कापडामधून ते तेल गाळलं जातं. तेव्हा त्या कापडामध्ये वरती तिथं येतं ते म्हणजे कापराची राळ असते. म्हणजे ती राळ इथे कशी आली, हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. आणि मग कावेरी सांगते की हा कापूर आहे आणि मला माहिती आहे की कापूर जर ते जास्त प्रमाणात वापरला तर आपल्या स्किनला प्रॉब्लेम होतो. जसा कापूर आपण गुणकारी म्हणून वापरतो, तसंच जर तो जास्त झाला तर आपल्याला त्रास होऊ शकतो असं कावेरी इकडे सांगत असते. तेव्हा मात्र कावेरीने हे सांगितल्यानंतर इकडे सगळेजण असतात. अमृता तिथं असते आणि कावेरी म्हणते की कापूर तर आपल्या देवघरात होता ना, मग हे सगळं काय झालेलं आहे, असे अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात. आणि मग कावेरी म्हणते की मी आलेच असं म्हणत कावेरी देवघरात जाते. तिथं कापूर बघू लागते. त्या भरणीमध्ये तो कापूर कमी झालेला असतो, हे कावेरीच्या लक्षात आलेलं असतं. पण तिथे एक गोष्ट कावेरीला सापडते आणि मग कावेरी मा करून असं बोलत असते. तेव्हा मात्र जी जी अमृता आहे ना, ती तिथून निघून जाते आणि ती जिथे टेबलवरती उदयचा फोटो ठेवलेला आहे त्या फोटोच्या जवळ ती जाते आणि तिथे जाऊन तो फोटो आहे तो फोटो तिथून खाली फेकते. आता सगळेजण गेलेले असतात. कावेरी पुरावा देत असते आणि नेमकं त्याच वेळी हे घडलेलं असतं. कावेरीचं दुर्लक्ष होतं आणि त्याच वेळी तो जो पुरावा असतो तो जळायला सुरुवात होते, कारण तिथं समई असते आणि त्या समईवरती ते पडतं आणि ते जळायला सुरुवात होते. सगळेजण तिथं आलेले असतात आणि ह्या पौर्णिमाने ऐनवेळी आता अमृताची साथ दिलेली असते. आणि विद्या म्हणते की उदय भाऊजींचा फोटो पडला. उदयचा फोटो पडला की माझ्या काळजात धस करतं, एकुलता एक तिचा मुलगा आणि हे सगळं काय झालं, म्हणून सगळेजण उदयचा फोटो पाहायला तिकडे जाऊ लागतात. तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत आहेत आणि त्याच वेळी इकडे कावेरी पाहत असते. कावेरीच्या हातातनं ते सगळं दाखवणार असते तोपर्यंत त्या समयीवरती ते पडतं
आणि ते जळून राख होतं. कावेरीला सुद्धा धक्का बसतो की हे सगळं काय झालंय, मला तर हे सगळ्यांना दाखवायचं होतं, असं कावेरीच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. आणि कावेरीकडून ते आता पडल्यामुळं तिथं जळलेलं असतं. त्याचवेळी कावेरी म्हणत असते की नाही, आता यापुढं काहीतरी केलं पाहिजे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की पुरी पूजा मांडलेली आहे आणि त्याचबरोबर पूजेला आता कावेरी आणि त्याचबरोबर सुलक्षणा दोघीही बसलेल्या आहेत, कारण ही पूजा उदयसाठी केली जात असते. गुरुजी सांगत असतात की 11 वेळा तो अभिषेक करायचा आहे आणि तो पूर्ण करावा लागणार आहे, तरच काहीतरी तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह असं पाहायला मिळेल. आणि त्याचवेळी आणि माने तो जो घडा आहे तो उचलायचा आहे आणि तो अभिषेक पूर्ण करायचा आहे असं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की हो, अमृता जाते, तो घडा जो दुधाने तिथे भरलेला असतो त्याच्यामध्ये जाऊन एक मोठ्या वजनाची जी प्लेट असते ती टाकते आणि त्याचबरोबर ती वजनाची प्लेट अशा पद्धतीने तिने त्याच्यामध्ये टाकलेली असते की आता धक्का बसलेला असतो. कारण हे सगळं काय होतंय, या सगळ्या गोष्टी का होत आहेत हा प्रश्न मात्र पुढं राहिलेला असतो. त्याचवेळी आणि कावेरी ते उचलण्याचा प्रयत्न करत असतात. ते खूप जड झालेलं असतं आणि कावेरी माच्या मदतीला असते आणि मला आता 11 वेळा ते करून खरंच थकलेली असते, कारण ऑलरेडी पाण्याचं वजन, घड्याचं वजन आणि अचानक हे सगळं काय झालंय हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि त्याच वेळी आणि कावेरी दोघीही मिळून तो घडा उचलण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो घडा काही उचलला जात नसतो. असं अचानक तिथे घडत असतं. पण फायनली कावेरी म्हणते की नाही, हे व्रत पूर्ण करणार. असं म्हणत कावेरीने एक साडी घेतलेली आहे आणि ती माच्या आणि तिच्या कमरेला बांधलेली आहे आणि त्यानंतर कावेरीने माला स्वतःच्या जवळ बांधून ते व्रत पूर्ण करण्यासाठी ही ते जबाबदारी घेतलेली असते. कावेरी म्हणते की हे व्रत पूर्ण होणार आणि अमृताचा डाव हाणून पाडलेला असतो, कारण गुरुजी म्हणतात की व्रत पूर्ण झालेलं आहे. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.